आज मी तुम्हाला सत्यभामा, रुक्मिणी आणि कृष्ण भगवंताचा संवाद सांगणार आहे. रुक्मिणी म्हणायची, दोघजण असणाऱ्या खूप असणाऱ्या देवाची सेवा करायच्या. सत्यभामाला वाटायचं माझ्यापाशीच राहावे कृष्ण भगवान, माझ्यापाशीच राहावे. आणि रुक्मिणी मातेपाशी तर कृष्ण भगवान सततच राहायचे. आदिमाया शक्ती आहे, आदिमाया शक्तीमध्ये कधीही सोडून जात नसते ते. आदिमाया शक्तीला प्रत्येक अवतारामध्ये रुक्मिणी देवासोबत असते. म्हणजे रुक्मिणीने कधी हेवा केलेला नाही, देवा माझ्यासोबतच राहावा असं कधीही वाटले नाही. पण दोघी जणी हेवा करत असताना देवाला वाटलं, आता हे दोघीही म्हणाल्या, कोण आवडते देवा तुम्हाला? मी आवडते. सत्यभामा म्हणाले, देवा खरं सांगा, तुम्हाला मी आवडते का रुक्मिणी आवडते? तुम्हाला जास्त रुक्मिणीवर प्रेम आहे, माझ्यावर तुमचं प्रेमच नाही. देवाने म्हणले, सत्यभामा मला दूध घेऊन ये. मग त्यावेळेस काय झालं, सत्यभामा दूध घेऊन आली. दूध घेऊन आल्यानंतर देवाला दूध प्यायला दिलं. दूध दिल्यानंतर तेव्हा सपक लागलं दूध. सांगितलं, सत्यभामा ह्या दुधामध्ये साखर नाही, तर साखर टाकली नाहीस. मग सत्यभामानं साखर टाकली. साखर टाकल्यानंतर देवाने ग्लास लावला तोंडाला आणि ग्लास पिला दुधाचा. पिल्यानंतर सांगितलं, सत्यभामा तू कशी आहेस, दुधात साखर टाकल्यावर दूध गोड लागते, तशी तू आहेस. तू ह्या दुधासारखी आणि साखरेसारखी आहे. आणि रुक्मिणी कशी आहे, रुक्मिणीला भोजन बनवण्यासाठी सांगितलं होतं, मीठच टाकू नकोस मध्ये भोजनामध्ये. मग रुक्मिणीनं पाची पकडास ताट घेऊन आल्या आणि दिल्या. रुचकर लागणार गेलं. त्यावेळेस सांगितलं, ह्या भाजीमध्ये मीठच नाही रुक्मिणी. मग रुक्मिणी मातेनं काय केलं तर मीठ आणलं आणि मध्ये मीठ टाकलं आणि मग विचारलं, देवा सत्यभामाचं दूध आवडलं की माझं जेवण आवडलं? मग त्यावेळेस सांगितले, ज्यावेळेस मीठ असणारं पाण्यामध्ये टाकल्याबरोबर विरघळतं, तशी तू मला आवडतीस आणि तू तशी मला मिलीन होतीस. तू आणि मी वेगळं नाही, दोघंजण आपण एकच स्वरूपाचं आहे. आणि मग ज्यावेळेस दुधाला साखर टाकून चव आणावं लागते, तसं मग सत्यभामा आहे. सत्यभामा तुझं काम तसं आहे. दोघीही मला सारख्याच आहेत, पण तुम्हा दोघीमध्ये एवढा मोठा प्रश्न आहे. एवढा एक राहणारी रुक्मिणी माझ्यासोबत आहे, तिनं माझ्यापासून भिन्न नाही, वेगळी नाही. आणि तुला मग जवळ घेण्यासाठी दुधात गुढी आणावं लागते, तसं या संसाराला गुढी आणून तुला गोड बोलून तुला माझी एक रूप करावं लागते. अशा प्रकारे दोघीचा प्रश्न त्या ठिकाणी मिटवला.